मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मंत्री भरत शेठ गोगावले आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, 2 तारखेला मतप्रक्रिया पार पडली होती, 3 तारखेला निकाल लागणं अपेक्षित होतं, परंतु आज निकाल लागणार आहे। सर्वांचं लक्ष रायगडकडे आहे, कारण की संपूर्ण राज्यामध्ये महायुती महाविकास आघाडी संपूर्ण वेगवेगळी चित्र पाहायला मिळाली होती। विशेष करून रायगडमध्ये जे आहे ते महायुतीचीच लढत जी आहे एकमेकांच्या विरोधात असलेली आहे। महाड प्रतिष्ठेची लढाई मांडली जाते, काय तुमची प्रतिक्रिया? महाड हा माझा मतदारसंघ आहे आणि तो राखण्यासाठी आम्ही जो प्रयत्न केलेला आहे त्यावर दुमत असण्याचं कारण नाही। प्रत्येक आमदार आपापला मतदारसंघ जो आहे तो राखण्याचा प्रयत्न करत असतो। त्याप्रमाणे आम्ही आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी, आमची शिवसेना, महिला आघाडी, युवासेना ह्या सगळ्यांनी अथक परिश्रम घेतले, मेहनत घेतली आणि जनतेचा पण कौल आहे की आज जर सर्वेमध्ये पाहिलं किंवा जनतेत विचारलं तर आत्तापर्यंत जो कौल आहे तो शिवसेनेकडे आहे असं सांगितलं जातं आहे। महाडमध्ये 2 तारखेला मोठा राडा झाला होता, तटकरेंचे आणि तुमचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। त्या पार्श्वभूमीवरती आता महाडमध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। मतप्रक्रिया जी आहे ती मोजणी प्रक्रिया आहे, त्याच्या बाजूला संचारबंदी लावण्यात आलेली आहे असं देखील पोलिसांनी सांगितलंय। या दृष्टीने तुम्ही काय काळजी घेणार? नाही, ठीक आहे, पोलिसांची काळजी घेत आहेत, कारण त्या दिवशी जी भानगड झाली ती अनावधाने झाली होती, जाणून बुजून किंवा असं काही नव्हतं। आमची मुलं राऊंड मारत होती, त्यांचे कार्यकर्ते राऊंड मारत होते आणि समोरासमोर आल्यामुळे काही तिथं थोडंसं शाब्दिक बाचाबाची झाली, रिव्हॉल्वर काढण्यात आलं आणि त्याच्यावरनं मग तिथं ती झटापटी झाली। त्यांचं रिव्हॉल्वर काढून घेण्यात आलं, त्यांच्या काट्या लाट्या सगळं आपण बघितलं। आमच्या पोरांकडे काही काठी पण नव्हती, लाठी पण नव्हती किंवा काही हत्यारं नव्हतीत, परंतु जी भानगड झाली ती झाली, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे। आणि म्हणून की आता काय रिझल्ट लागल्यानंतर असं काय परत भानगड होऊ नये त्याकरता त्यांनी तो चोख बंदोबस्त ठेवला असावा असं मला वाटतं। याच्या अगोदर तुमची लढत जी असायची ती काँग्रेससोबत लढत असलेली पाहायला मिळायची, विशेषतः महाडमध्ये। त्या स्नेहल जगताप ज्या आहेत त्या आता राष्ट्रवादीमध्ये म्हणजे अजित पवारांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत। त्या विधानसभेला तुमच्या विरोधात लढल्या आणि आता नगर परिषदेत देखील तुमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात लढतायत, याकडे कशा पद्धतीने? नाही, ठीक आहे ना, तर त्यांनी त्यांच्या परीने त्यांचं काम केलेलं, आम्ही आमच्या परीने केलं। ते जरी त्या आमच्या मित्रपक्षाच्या सोबत जरी गेल्या असल्या तरी परंपरेनुसार गेले 4 टर्म, त्यांचे वडिलांना 3 टर्म आणि तिला अशा 4 वेळेला त्यांचा आम्ही पराभव केलेला आहे। आणि त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटलं असेल की कोणाचा तरी वेगळा आधार घेऊन, कारण तसे ते 4-5 वेळेला त्यांनी पक्ष बदल केला, काँग्रेस, राष्ट्रवादी, परत काँग्रेस, त्यानंतर उभाटा आणि आता परत राष्ट्रवादी, असा त्यांचा बराचसा प्रवास उलटसुलट झालेला आहे। त्यामुळे जनता त्यांना स्वीकारेल का नाही असं वाटत नाही, म्हणजे स्वीकारणार नाही असं आम्हाला वाटतं। रायगडमध्ये वर्चस्व कोणाचं राहील? कारण रायगडचा पालकमंत्री अजून निवडण्यात आलेला नाही। नगरपरिषदा आहेत, 8-9 नगरपरिषद आहेत, त्याच्यामध्ये विशेष करून 3-4 नगरपरिषदांमध्ये महायुती विरुद्धच महायुती लढत आहे। वर्चस्व कोणाचं राहील? आम्हाला असं वाटतंय की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे कदाचित समसमान राहतील असं वाटतंय आणि एखादी नगरपंचायत NCPकडे जाईल असं वाटतंय, परंतु आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी समसमान राहू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की नगरपरिषदेच्या निकालाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, परंतु रायगडमधली परिस्थिती जर पाहिली तर रायगडमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळेल आणि एकाच नगरपरिषद आहे ती अजित पवार पक्षाला मिळेल अशी प्रतिक्रिया जी आहे ती मंत्री भरत गोगावले यांनी दिलेली आहे। कॅमेरामन योगेश सावंतसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, रायगड। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।